नमस्कार मंडळी, आपण पाहतो नेता कट्टा आणि आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये आणि या प्रभाग क्रमांक 1च्या उमेदवार प्रतिभा विजय वानखेडे हे आज आमच्या सोबत आहे। तर यांच्या आपण उमेदवारी यांना का मिळाली आणि यांनीच उमेदवार म्हणून नगरसेवक म्हणून भाविक कसे आपल्याकडे पाहत आहेत हे यांच्याकडे आपण विचारू। नमस्कार ताई। ताई, माझा पहिला प्रश्न असा आहे की राजकारणात का आल्यात? राजकारणात याच्यासाठी आली कारण मी MSW आहे, समाजकार्य माझं काम आहे, माझी डिग्री आहे, त्यामुळे मी लोकांची सेवा करणं। आतापर्यंत मी मनपामध्ये काम करत होती 22 वर्षापासून। समुदाय संघटक म्हणून मी काम केलं। माझे 150 ते 200 बचत गट आहेत। सर्व महिलांचं माझ्यासोबत सहकार्य आहे। त्यांना मी उद्योग उभारणी, स्टॉल लावणं बचत गटांचे, या सर्व कामासाठी मला 7-8 वर्ष बेड असून मी या कामामध्ये आलेली आहे। कारण मला महिलांसोबत काम करायचं आहे, त्यांचे उद्योग उभारायचे आहे। आम्ही एरियामध्ये फिरत असताना कचऱ्याचा प्रॉब्लेम सर्वात जास्त आहे। तर कचऱ्याचा प्रॉब्लेम कारण सर्व महिला ह्या कचऱ्यासोबत जास्तीत जास्त राहतात। तो कचऱ्याचं काम आम्ही कमी करावं, स्वच्छता ही जास्तच ठेवावी। आमच्यासोबत स्वच्छता हा शब्द लहानपणापासूनच असतो, त्यामुळे मी ह्या मार्गाने आलेली आहे। आणि राजकारणामध्ये आल्यामुळे मी स्वच्छताकडे सर्वात जास्त, आरोग्याकडे, शिक्षणाकडे आणि महिलांना उद्योग मिळवावे याकरिता मी जास्तीत जास्त काम करण्याची माझी इच्छा आहे। सर्वांनी मला सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे। आमचा काँग्रेसचं जे पॅनल आहे 14 जणांचं, त्या पॅनलला निवडून द्यावी ही विनंती करते। सर्वांचे आभार मानते। ताई, काँग्रेसच तुम्ही का निवडला? कारण इतर अनेक पक्ष असताना मग भारतीय जनता पार्टी असो किंवा अमरावतीमध्ये अनेक स्थानिक पक्ष सुद्धा आहेत, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच का आणि लोकांनी काँग्रेसलाच का निवडून द्यायचं? काँग्रेस हा पक्ष हा 75 वर्षापासूनचा आहे आणि त्यांच्यासाठी त्यांनी इंदिरा गांधीजी, राजीव गांधीजी यांनी बलिदान दिले आहे। त्या बलिदानाचा सर्व लोकांनी विचार करायला पाहिजे की आपण ज्या लोकांनी बलिदान दिलं त्या पक्षाला आपण कसं सोडायचं। त्या पक्षामुळेच ह्या देशामध्ये शांती आलेली आहे, नाही स्वातंत्र्य मिळालेलं आहे। या स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच आपण ह्या देशामध्ये असल्यामुळे मी हा काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडलेला आहे। ताई, मुख्य लढत कुणाशी असेल? माझी मुख्य लढत कोणाशीच नाही आहे, कारण मी राखीव उमेदवार आहे। SC मधून निवडून येणारच आहे मी, कारण मी MSW आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली आहे, अनुभव आहे मला मनपाचा, मला कुठे जायची गरज नाही आहे। माझे मिस्टर नगरसेवक आहेत, त्यांनी 22 वर्ष काम केलेलं आहे आणि 3 वेळा ते निवडून आलेले आहे। आणि सुनील भाऊ देशमुख आणि मिलिंद भाऊ चिमोटे आणि यशोमतीताई ठाकूर, बळवंत भाऊ वानखेडे हे सर्व लोक माझ्या सोबत असल्यामुळे मीच निवडून येणार हे पूर्ण लोकांना हमी देत आहे। मीच निवडून येणार आणि मी जनतेचे कार्य करणार, जनतेसाठी काम करणार, अशा सन्माननीय नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रतिभाताई विजय वानखेडे यांचं मत आहे। आपण बघूया की येणारी जनता प्रभाग क्रमांक 1 मध्ये काय कौल देणार। धन्यवाद।